नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला पाण्याबाबत सध्याची जी घडामोड आहे, जो एका समितीने अहवाल देऊन जायकवाडीचं पाणी कमी केलेलं आहे 7%, तो एका दृष्टीने मराठवाड्यावर अन्याय झाल्यासारखं आपल्याला वाटत आहे आणि ही गोष्ट सर्व लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचावी ही आमची इच्छा आहे। तसंच आपल्या मराठवाड्यात किती पाणी आहे आणि किती पाणी आवश्यक आहे यासाठी बाहेरून पाणी आणण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे हा सुद्धा उद्देश त्यांच्या मागे आहे। लवादानुसार कोणत्या विभागाला किती पाणी द्यायला पाहिजे काय माहिती आहे? लवादानुसार प्रत्येक खोऱ्यामध्ये किती पाणी द्यायला पाहिजे याची ऑलरेडी वाटप झालेली आहे। उदाहरणार्थ पैठणपर्यंत जायकवाडीमध्ये 196.5 TMC पाणी उपलब्ध आहे, तेवढं आपण वापरू शकतो। त्यातल्या त्यात नाशिक भागामध्ये 115.5 TMC पाणी दिलेलं आहे, परंतु त्यांचा वापर 160 पर्यंत गेलेला आहे। हे सुद्धा त्यांचं जास्तीचं पाणी वापर। सत्य टॉक न्यूज ब्युरो रिपोर्ट, मुंबई। मराठवाड्याला शासनाच्या नियमाप्रमाणे 596 TMC पाण्याची आवश्यकता आहे। आज आपल्याकडे 236 TMC पाणी उपलब्ध आहे आणि 336 आणि आपल्याला 260 TMC पाणी अतिरिक्त आवश्यक आहे, जे बाहेरून आणणं आवश्यक आहे। मराठवाड्याची परिस्थिती आहे, मराठवाड्यात सर्वात मोठं धरण जे आहे ते पैठणच्या गोदावरीवर धरण आहे, पण त्यामध्ये 20 ते 22% आज गाळच आहे। आपल्याला जर वाढीव पाणी दिलं तर आपण पाणी साठवणार कुठे? हा तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे। हा मुद्दा घेऊन सुद्धा आम्ही या कमिटी समोर आज जाणार आहोत की त्यांनी दाखवलेलं एकतर बाष्पीभवन जे दाखवलंय त्याच्यापेक्षा जास्त होत आहे। दुसरी गोष्ट, जी गाळाचं सर्वेक्षण व्हायला पाहिजे हे बाकी आहे। गाळाचं सर्वेक्षण होऊन आम्हाला जास्तीचं पाणी मिळणं आवश्यक आहे, कारण झालेला गाळ हा आपल्याला वापरता येत नाही। तर नाशिकचं जे इगतपुरी जो परिसर आहे, इगतपुरी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो, तिथे टाटाच्या पाण्यावर वीज निर्मिती करून ते पाणी पुन्हा गुजरातकडे वळतं। ते पाणी जर मराठवाड्याला आले तर मराठवाड्याचा फायदा होणार नाही का? आणि तेही बंदिस्त पद्धतीने पाईपमधून जर ते मराठवाड्यापर्यंत आणता येऊ शकत नाही। हा मुद्दा पूर्वी सुद्धा चर्चेत आलेला आहे, परंतु महाराष्ट्राचं कुठलंही पाणी गुजरातला जाणार नाही असा करार झालेला आहे। आपण दमनगंगा प्रोजेक्टमधून आणि आपल्याला मिळणाऱ्या प्रोजेक्टमधून वैतरणामधून आपल्याला पाणी मिळणार आहे। दमनगंगेचं सुद्धा पाणी आपण घेतो आहे आणि हे पाणी आता सर्व आपल्याकडेच मिळणार आहे महाराष्ट्र राज्यात। मागे जालन्याला एक पाणी परिषद झाली होती, त्या पाणी परिषदेमध्ये आपण काही विचार मांडले होते, त्याच्यावर अंमल होणार आहे का? होईल का? काय वाटतं? मी त्यासाठी प्रयत्नशील आहोत, त्याच्यावर अंमल होणं जरुरी आहे आणि त्यामध्ये मी जे बोललो आहे त्याप्रमाणेच माझी सध्याची कारवाई चालू आहे की मराठवाड्याला त्याच्या हिश्श्याचं पाणी मिळालं पाहिजे आणि पिण्याच्या पाण्याचे सुद्धा आपले प्रश्न सुटले पाहिजेत। तर मराठवाड्यात 3 प्रकारचे 3 टप्पे व्हावे असं वाटत नाही का? पिण्याचे पाणी, सिंचनाचे पाणी आणि औद्योगिकरणाचे पाणी असे वेगवेगळे व्हावं, याच्यासाठी काही उपाययोजना करता येऊ शकतील का? कारण की मराठवाडा आता उद्योगात पुढे जातोय, खास करून संभाजीनगर। अगदी बरोबर आहे आपलं, परंतु प्रत्येक धरणामध्ये 15% पिण्याला पाण्याची सवलत आहे आणि 10% इंडस्ट्रीच्या पाण्यासाठी सवलत आहे। हे जवळजवळ 25% धरणाचं पाणी आपण या दोन्ही कामासाठी वापरू शकतो। त्याचा वापर आपण धरणातून मुक्तपणे करता येतो आपल्याला, कारण इंडस्ट्रीची एवढी कॅपॅसिटी नसते धरण बांधण्याची। त्यामुळे धरण हे सिंचन प्लस पिण्याचं पाणी प्लस औद्योगिक पाणी या तिन्ही मिळून धरण बांधता येतं। जिथं स्पेस या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।